Hello students, welcome in the online lecture. This is the second lecture on the topic human health and diseases. In the last lecture we will study about the introduction of the topic and about the immunity and types of immunity. बघा विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक सुरू केलेला. मागच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकची इंट्रोडक्शन बघितली, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन स्टडी केल्या. डिसीजची असेल, हेल्थची असेल, इम्युन सिस्टीमची असेल, रेझिस्टन्सची असेल, इम्युनॉलॉजीची असेल, इम्युनॉलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस बघितल्या. त्याच्यानंतर आपण इम्युनिटीची डेफिनेशन स्टडी केली. इम्युनिटीचे 2 टाईप्स, त्याची कॅरेक्टर स्टडी केली, इनेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की इनेट इम्युनिटीचे काही बॅरियर्स आहेत, त्याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर त्याच्याबरोबर हे जे बॅरियर आहेत ते कशा प्रकारे काम करतात याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला आपण ओव्हरलुक करूया की इनेट इम्युनिटीची कॅरेक्टरिस्टिक्स काय होती. मागच्या लेक्चरमध्ये जे आपण स्टडी केलेली आहेत. इनेट इम्युनिटी ही इनबॉर्न इम्युनिटी आहे. इट इज प्रेझेंट फ्रॉम द बर्थ. आपल्या जन्मापासून आपल्याबरोबर असणारी इम्युनिटी आहे. इट इज इनहेरिटेबल, मीन्स ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स. ही जी इम्युनिटी आहे इनहेरिटेबल आहे, पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग्सकडे ट्रान्सफर केली जाते, अशी असणारी इम्युनिटी आहे. नॅचरली आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असल्यामुळं या इम्युनिटीला नॅचरल इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं. कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन इज नॉट नेसेसरी इन दिस इम्युनिटी. इनेट इम्युनिटीमध्ये कॉन्टॅक्ट पॅथोजनशी असणं नेसेसरी नाही. इट ॲक्ट अगेन्स्ट व्हास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन्स, दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. ही जी इम्युनिटी आहे जेवढे प्रकारचे पॅथोजन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट काम करते, म्हणून या इम्युनिटीला नॉन स्पेसिफिक इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि शेवटचं कॅरेक्टर आहे इनेट इम्युनिटीचं, इट इज लाँग टर्म इम्युनिटी और लाईफ टाईम इम्युनिटी. ही जी रोगप्रतिकारक क्षमता आहे आयुष्यभर आपल्याबरोबर राहते. आता ती कशा प्रकारे आयुष्यभर आपल्याबरोबर राहते आणि काम करते, तिच्यामध्ये कोणकोणते बॅरियर्स आहेत त्याच्याविषयी आपण स्टडी करणार आहे. तर लेट अस स्टार्ट विथ द बॅरियर्स ऑफ इनेट इम्युनिटी. There are about 5 barriers in the innate immunity. इनेट इम्युनिटीमध्ये 5 बॅरियर्स आहेत. जनरली जुना सिलेबस जो होता त्याच्यामध्ये 4 बॅरियर्स होते. 4 बॅरियर्स कोणते, तर सरफेस बॅरियर, ज्याला ॲनाटॉमिकल बॅरियर म्हटलं जायचं. दुसरा होता फिजिओलॉजिकल बॅरियर. तिसरा फॅगोसायटिक बॅरियर. आणि चौथा होता इन्फ्लॅमेटरी बॅरियर. तर तेच बॅरियर थोडेसे मॉडिफाईड करून या नवीन सिलॅबसमध्ये दिलेले आहेत. याचे विभाजन 5 बॅरियर्समध्ये केलेलं आहे. जनरली 5 बॅरियर्स कोणकोणते आहेत याच्याविषयी आपण स्टडी करूया. द फर्स्ट बॅरियर ऑफ द इनेट इम्युनिटी इज द इपिथेलियल सरफेस. इपिथेलियल टिश्यू आपण स्टडी केलेली आहे गेल्या वर्षी ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये, तुमच्या लक्षात असेलच. इपिथेलियल टिश्यू, या टिश्यूला कव्हरिंग आणि लायनिंग टिश्यू म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक ऑर्गनच्या वरती आणि आतल्या बाजूला लायनिंगला असणारी ही जी टिश्यू आहे, हा बॅरियर म्हणून कसं काम करतो, तर इपिथेलियल सरफेसमध्ये महत्त्वाचा सरफेस येतो बॉडीवरती असणारी इपिथेलियल टिश्यू, दॅट इज नथिंग बट द स्किन. आपल्या बॉडीवरती असणारी स्किन. अँड द सेकंड इपिथेलियल बॅरियर इज द म्युकस. दुसरा इपिथेलियल बॅरियर जो आहे त्याला म्युकस मेम्ब्रेन असं म्हटलं जातं किंवा म्युकस कव्हरिंग असं म्हटलं जातं. इट इज सिक्रेटेड बाय द इपिथेलियल टिश्यू. वी विल स्टडी इन द लास्ट इयर इन द टॉपिक ॲनिमल टिश्यू. म्युकस सिक्रेशन गॉबलेट सेल करतात, ह्याच्याविषयी आपण गेल्या वर्षी ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये स्टडी केलं. म्हणजे हा जो सरफेस बॅरियर आहे, हा जो अडथळा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला बॅरियर आहे. या बॅरियरला पार करत असताना कशा प्रकारे हे 2 बॅरियर पॅथोजनच्या अगेन्स्ट काम करतात याच्याविषयी आपण स्टडी करणार आहे. द इंटॅक्ट स्किन अँड म्युकस कव्हरिंग द बॉडी प्रोटेक्ट्स इट कन्सिडरेबली अगेन्स्ट इन्व्हॅजन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे जे 2 सरफेस बॅरियर्स आहेत
पॅथोजनला बॉडीमध्ये इन्व्हॅजन करू देत नाहीत, एंट्री करू देत नाहीत. कशा प्रकारे? द हेल्दी स्किन पजेसेस बॅक्टेरिसायडल ॲक्टिव्हिटी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इन ड्राईंग स्वेट. आपल्या स्किनमधून जे स्वेटचं सिक्रेशन होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त स्वेटचं सिक्रेशन होतं, घाम येतो, त्याच्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, ज्याच्यामध्ये बॅक्टेरियासायडल प्रॉपर्टी आहे, म्हणजे बॅक्टेरियाला किल करण्याची प्रॉपर्टी आहे. त्यामुळं बॅक्टेरिया बॉडीच्या आतमध्ये एंट्री करू शकत नाहीत. हा जो स्वेट आहे, हा जो घाम आहे, याच्यामध्येच बॅक्टेरिया किल केले जातात हाय कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं असल्यामुळं. आणखी काय करते स्किन? द सिबॅसियस सिक्रेशन अँड लाँग चेन ऑफ फॅटी ॲसिड हॅव बॅक्टेरियासायडल अँड फंगिसायडल प्रॉपर्टीज. हे आपल्या बॉडीमधून जे तेल सिक्रेट होतं, ऑइल सिक्रेट होतं, इट इज सिक्रेटेड बाय द सिबॅसियस ग्लँड and the sebaceous gland secrete the sebaceous secretion which consists the long fatty acids which have the bactericidal and fungicidal properties. याच्यामध्ये सिबॅसियस ग्लँडमधून सिक्रेट होणाऱ्या फॅट्समध्ये लॉंग फॅटी ॲसिड्सच्या चेन असल्यामुळं या चेन्स बॅक्टेरिसायडल आणि फंगिसायडल प्रॉपर्टी असणाऱ्या असल्यामुळं आपल्या बॉडीवरती ऑइलचं सिक्रेशन होत असेल तर बॅक्टेरियाचे इन्फेक्शन किंवा फंगसचं इन्फेक्शन स्किनला होऊ शकणार नाही किंवा होत नाही. हे झालं स्किनविषयी. मी म्हटलं इपिथेलियल सरफेसमध्ये काम करणारा पहिला जो मेंबर येतो तो येतं स्किन आणि दुसरा जो येतो तो म्युकसचा मेम्ब्रेन. आता म्युकसचा मेम्ब्रेन कशा प्रकारे काम करतो? द म्युकोजा ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक हॅव सेव्हरल इनेट मेकॅनिझम्स ऑफ डिफेन्स. The nose prevents entry of microorganisms to a large extent, the inhaled particles being arrested through hair at or near the nasal orifices. आपल्या नोजच्या ज्या नॉस्ट्रिल्स आहेत त्या नॉस्ट्रिलमध्ये असणारे हेअर्स पर्टिक्युलर सुरुवातीलाच एअर फिल्टर करून आतमध्ये पाठवत असतात आणि तिथं असणारा म्युकसचा लेअर, हेअर्स प्लस म्युकसचा लेअर नॉस्ट्रिल्समध्ये असणारा किंवा नेझल चेंबरमध्ये असणारा तो त्या ठिकाणीच मायक्रो ऑर्गॅनिझम्सना लार्ज अमाऊंटमध्ये ट्रॅप करत असतो. दोज दॅट पास बियॉन्ड आर हेल्ड बाय म्युकस लायनिंग द इपिथेलियम अँड आर स्वेप्ट बॅक टू फॅरिंग्स वेअर दे टेंड टू स्वॅलोड ऑर कफ्ड आउट. आता त्यातनं आणखी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स एअर फिल्टर झाली म्हटलं मी तुम्हाला. एकतर नेझल चेंबरमध्ये असणारे हेअर्स आणि तिथं असणारा म्युकसचा मेम्ब्रेन मायक्रो ऑर्गॅनिझम्सना ट्रॅप करतोच, पण त्यातनं आणखी एखादा जर मायक्रो ऑर्गॅनिझम आतमध्ये गेला तर आपल्या ट्रकियामध्ये असणारं जे म्युकसचं मेम्ब्रेन आहे ते म्युकसचं मेम्ब्रेन आलेल्या पॅथोजनला ट्रॅप करतं आणि कफिंगमधून खोकल्यामधून ते फॅरिंग्सकडे पाठवलं जातं. फॅरिंग्स इज द कॉमन ओपनिंग फॉर द इसोफॅगस अँड ट्रकिया. फॅरिंग्स हा कॉमन पॅसेज आहे एअरसाठीचा आणि फूडसाठीचा. त्यामुळं काय होतं, ज्यावेळी खोकला येतो त्यावेळी आलेली जी एअर आहे कफिंगमधून आलेली, त्यातून तो पॅथोजन बॉडीच्या बाहेर टाकला जातो किंवा गिळला जातो. स्वॅलोड मीन्स गिळला जातो आणि तो डायजेस्टिव्ह ट्रॅककडे पाठवला जातो. आता यातून बाहेर पडलेला जो पॅथोजन आहे एअरमधून बाहेर पडला तर बॉडीला इन्फेक्शन होण्याचा प्रॉब्लेमच नाही, पण त्यातनं जर तो स्वॅलोड केला गेला, गिळला गेला तर काय होतं, तर बघा, द कफ रिफ्लेक्स इज अन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक. कफ होणं, कफ येणं, खोकला येणं हा डिफेन्स मेकॅनिझम आहे. आलेला जो पॅथोजन आहे आपल्या घशामधून श्वासनलिकेमध्ये तो बाहेर टाकण्यासाठीचा जो डिफेन्स मेकॅनिझम आहे त्याला कफिंग असं म्हटलं जातं, खोकला येणं असं म्हटलं जातं. आता त्यातून आलेला जो पॅथोजन माउथमध्ये आला, कफिंगमधून, खोकल्यामधून, श्वासनलिकेमधून तो माउथमध्ये आला, तर द माउथ इज कॉन्स्टंटली बाथड इन सलायवा विच हॅज इनिबिटरी इफेक्ट ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम्स.
आपल्या माउथमध्ये जी कंटिन्युअसली जी सलायवा सिक्रेट होते, लाळ सिक्रेट होते, ती मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या इफेक्टला इनहिबिट करते, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याचा प्रयत्न करते. कारण आपल्या माउथमध्ये असणारा जो सलायवा आहे त्याचा pH स्लाइटली ॲसिडिक आणि स्लाइटली बेसिक असतो. 6.5 to 7.5 असतो. त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ॲक्टिव्हिटी इनहिबिट करण्याचा प्रयत्न आपली सलायवा करत असते, लाळ करत असते. त्यातून एखादा पॅथोजन जर आपल्या स्टमककडे गेला तर काय होतं, द ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रिशन्स इन द स्टमक डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम. आता आपल्या स्टमकमध्ये HCl सिक्रेट केलं जातं, जेणेकरून आपल्या स्टमकमधला जो pH आहे ॲसिडिक असतो. HCl हे हा ॲसिड आहे आणि मग ह्या ॲसिडिक कंडिशनमध्ये एखादा पॅथोजन गेला, मायक्रो ऑर्गॅनिझम गेला, तर तिथं त्याला डिस्ट्रॉय केलं जातं, तिथं त्याला किल केलं जातं. आता हे झालं आपल्या गॅस्ट्रिक ग्लँड्स किंवा गॅस्ट्रिक ग्लँड्सविषयी. फॉर एक्झाम्पल स्टमक असेल, डायजेस्टिव्ह ग्लँडविषयी, सलायवा असेल. याच्यानंतर जर इन्फेक्शन झालं असेल तर युरिनमधून बाहेर टाकलं जातं. द फ्लशिंग ॲक्शन ऑफ युरिन इलिमिनेट्स बॅक्टेरिया फ्रॉम द युरेथ्रा. युरिनमधून, युरेथ्रामधून बॅक्टेरिया बाहेर टाकली जाते. आणि पर्टिक्युलर मेल्समध्ये स्पर्मिन अँड झिंक प्रेझेंट इन सिमेन आर अँटीबॅक्टेरियल. मेलमध्ये सिमेनमध्ये असणारं जे स्पर्मिन आहे आणि झिंक आहे याच्यामुळं सिमेनला अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी मिळालेली असते आणि त्यामुळं अँटीबॅक्टेरियल असल्यामुळं सिमेनमध्ये आलेल्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या किल केल्या जात असतात. हा झाला पहिला बॅरियर, ज्याला इपिथेलियल सरफेस किंवा याला सरफेस बॅरियर किंवा याला ॲनाटॉमिकल बॅरियर असं म्हटलं जातं. आता हा जो ॲनाटॉमिकल बॅरियर आहे याला फर्स्ट डिफेन्स लाईन असं म्हटलं जातं. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. सगळ्यात पहिल्यांदा पॅथोजनला हा बॅरियर पार करावा लागतो. त्याच्यानंतर दुसरा जो बॅरियर आहे इनेट इम्युनिटीमध्ये असणारा, तो आहे अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यूज. आपल्या ब्लडमध्ये आणि आपल्या टिश्यूमध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल किंवा अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेसविषयी आपण इथं स्टडी करणार आहे. आता हे झालं सरफेस बॅरियरविषयी. दुसरा बॅरियर जो आहे तो जनरली हा बॅरियर येतो तो फिजिओलॉजिकल बॅरियर होतो. तो याच्यामध्ये काय येतं फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये बघूया, किंवा अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू असं त्याला नवीन नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय येतं बघूया. द complement system contains more than 30 serum proteins circulating in the blood in an inactive state. आपल्या बॉडीमध्ये पर्टिक्युलर ब्लडमध्ये जवळपास 30 सीरम प्रोटीन्स असतात जी ब्लडमध्ये इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये फ्लो होत राहतात किंवा प्रेझेंट असतात. The presence of microbial pathogens activates the complement cascade to eliminate pathogens. आता हे जे कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे ब्लडमध्ये असणारी, या कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये असणारे 30 इनॅक्टिव्ह प्रोटीन्स जे आहेत सिरम प्रोटीन्स, हे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये ब्लडमध्ये आला तर कॉम्प्लिमेंट कॅस्केड तयार होतं आणि तो पॅथोजन इलिमिनेट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कारण हे जे इनॅक्टिव्ह असणारे प्रोटीन्स आहेत, सिरम प्रोटीन्स कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये असणारे, हे पॅथोजनमुळे ॲक्टिवेट केले जातात, स्टिम्युलेट केले जातात आणि ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर कॉम्प्लिमेंट कॅस्केड तयार होतं आणि त्याच्यामुळं पॅथोजनला इलिमिनेट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. द इंटरफेरॉन्स आर अ क्लास ऑफ सायटोकाइन्स रिलीज्ड बाय व्हायरली सेल्स infected with viruses and certain white blood cells to stimulate other cells to protect themselves from viral infections. आता हा जो फिजिओलॉजिकल बॅरियर आहे याच्यामध्ये आणखी काय केलं जातं तर एखाद्या सेलला इन्फेक्शन झाल्यानंतर, व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यानंतर इंटरफेरॉन्स हे टाईपची जे सोल्युबल प्रोटीन्स असतात ज्यांना सायटोकायनिन्स असं म्हटलं जातं, सायटोकायनिन्स
इंटरफेरॉन्स टाईप्सचे हे व्हायरली इन्फेक्टेड झालेल्या ज्या सेल्स असतात, व्हायरसने इन्फेक्ट झालेल्या, ज्यांना व्हायरली सेल्स असं म्हटलं जातं, त्या सेल्सकडून सिक्रेट केले जातात आणि काही व्हाईट ब्लड सेल्सकडून सिक्रेट केल्या जातात. या इंटरफेरॉन्स किंवा सायटोकायनिन्सचा हा जो प्रकार आहे, सायटोकाइन्सचा, ह्या सोल्युबल प्रोटीन्स असतात, या प्रोटीन्सकडून इतर सेल्सना स्टिम्युलेट केलं जातं. इट स्टिम्युलेट अदर सेल्स टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. त्या सेल्सना जे झालेलं व्हायरल इन्फेक्शन आहे ते इतर सेल्सना होऊ नये. इतर नॉर्मल सेल्स, हेल्दी सेल्स जे आपल्या शरीरामध्ये असतात, त्यांना त्याच व्हायरसचे इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी ज्या सेल्सना इन्फेक्शन झालं त्या सेल्स इंटरफेरॉन्स सिक्रेट करायला सुरुवात करतात आणि ही इंटरफेरॉन्स नॉर्मल हेल्दी सेल्सना ॲक्टिवेट करतात प्रोटेक्ट करण्यासाठी स्वतःला. कशापासून प्रोटेक्ट करण्यासाठी? तर व्हायरसच्या इन्फेक्शनपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ही इंटरफेरॉन्स सिक्रेट केली जातात. आता तशा प्रकारेच असणारा फिजिओलॉजिकल बॅरियर कोणता आहे आपल्या बॉडीमध्ये असणारा? तर आपल्या आईजमधून येणारे टीयर्स, जे अश्रू असतात, दीज टीयर्स कंटेन्स द अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स दॅट इज नथिंग बट द लायसोझाईम. लायसोझाईम is the enzyme which act against the pathogenic gram-positive bacteria. आपल्या डोळ्यांमधून येणाऱ्या अश्रूमध्ये लायसोझाईम नावाचं जे एन्झाईम असतं, हे एन्झाईम ग्राम पॉझिटिव्ह असणाऱ्या बॅक्टेरियावरती काम करतात. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय आहेत आपण गेल्या वर्षी स्टडी केलेला आहे. प्रोकॅरियोटिक सेल्स शिकत असताना, सेल वॉल शिकवत असताना याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे जे टीयर्स आहेत, अश्रू आहेत, यांच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असणारं लायसोझाईम नावाचं एन्झाईम असतं. म्हणूनच आपल्या डोळ्यात काही जरी गेलं थोडंसं तरी आपल्या डोळ्यांमधून अश्रू यायला लागतात, कारण आपल्या डोळ्याकडून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी टीयर्स ग्लँडमधून टीयर्सचं सिक्रिशन केलं जातं. ज्या ग्लँडला लॅक्रिमल ग्लँड असं म्हटलं जातं, ज्याच्यामधून टीयर्सचं सिक्रिशन होत असतं. कशाचंही इन्फेक्शन आपल्या डोळ्यांना होऊ नये याच्यासाठीच. म्हणजे हा झाला दुसरा डिफेन्स मेकॅनिझम. पहिला इपिथेलियल सरफेस, दुसरा अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू. तर याच्यानंतर, या बॅरियरनंतर पुढचा बॅरियर म्हणजे ह्या बॅरियरमधूनही वाचले काही ऑर्गॅनिझम्स, पॅथोजन्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईव्ह झाले. यातनं पहिला बॅरियर पार केला त्यांनी, दुसरा बॅरियर पार केला, त्यातनं ते जगले. तर तिसरा बॅरियर जो आहे इनेट इम्युनिटीमध्ये काम करणारा, तो आहे सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. जुन्या सिलॅबसमध्ये याच बॅरियरला फॅगोसायटिक बॅरियर असं म्हटलं होतं. आता ह्याच्यामध्ये फॅगोसायटिक सेल्स काम करतात, म्हणून याला सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी असं म्हटलं जातं. नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द इन्व्हॅजन ऑफ ब्लड अँड टिश्यू बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड अदर फॉरेन पार्टिकल्स इज it's mediated to a large extent by phagocytic cells which ingest and destroy them. आता गेल्या वर्षी मी तुम्हाला फॅगोसायटोसिस ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. फॅगोसायटोसिस म्हणजे काय आहे? तर एखादी सेल ज्यावेळी सॉलिड पार्टिकल गिळंकृत करते, खाते, त्यावेळी तिला फॅगोसायटोसिस असं म्हटलं जातं. आता ह्या ज्या फॅगोसायटिक सेल्स असतात, या फॅगोसायटिक सेल्स दोन प्रकारचे असतात, मायक्रोफॅजेस आणि मॅक्रोफॅजेस सेल्स. मॅक्रोफॅजेस सेल्स तर मी गेल्या वर्षी तुम्हाला शिकवलेले आहेत. मॅक्रोफॅजेस सेल्स आर प्रेझेंट इन द अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. आपण याच्याविषयी स्टडी केलेला आहे. तर हा जो फॅगोसायटोसिस करणाऱ्या सेलचा प्रकार आहे मॅक्रोफॅजेस किंवा मायक्रोफॅजेस, या सेल्स काय करतात तर बॉडीमध्ये आलेला जो पॅथोजन आहे त्याला एंगल्फ करतात आणि त्याला डिस्ट्रॉय करत असतात.
अँड दे रिमूव्ह फॉरेन पार्टिकल्स दॅट एंटर द बॉडी. आणि त्या काय करतात तर बॉडीमध्ये एंटर झालेला जो पॅथोजन आहे, हे फॉरेन पार्टिकल आहे, त्याला बॉडीमधून रिमूव्ह करण्याचा, बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. आता ह्या ज्या फॅगोसायटोसिस करणाऱ्या सेल्स आहेत, या सेल्स जनरली तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या ब्लडमध्ये मोनोसाइट्स म्हणून मोनोसाइट सेल्स फॅगोसायटोसिसचं काम करतात. आणि ह्याच फॅगोसायटोसिस करणाऱ्या सेल्स टिश्यूमध्ये ज्यावेळी प्रेझेंट असतात त्यावेळी त्यांना मॅक्रोफॅजेस असं म्हटलं जातं. अ क्लास ऑफ लिम्फोसाइट्स कॉल्ड नॅचरल किलर सेल is important in non-specific defense against viral infection and tumors. आता किलर सेल्स ह्या ज्या आहेत तर टी लिम्फोसाइटचा प्रकार जो आहे त्याची ॲक्टिव्हिटी कशी चालते, कशा प्रकारे त्या काम करतात याच्याविषयी आपण या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. पण याही सेल्स आपल्या बॉडीमध्ये इनेट इम्युनिटीमध्ये काम करत असतात, ज्यांना टी लिम्फोसाइट्समध्ये काम करणाऱ्या किलर टी सेल्स म्हटलं जातं. ज्या पर्टिक्युलर एखाद्या इन्फेक्शन झालेल्या सेल आपल्याला किंवा कॅन्सरस सेल बॉडीमध्ये डेव्हलप होत असेल तर त्याच्यापासून बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. हा झाला सेल्युलर फॅक्टर इन इनेट इम्युनिटी किंवा दुसरं त्याला मी नाव दिलं फॅगोसायटिक बॅरियर. त्याच्यानंतर हाही बॅरियर समजा त्यातूनही वाचले, मॅक्रोफॅजेसपर्यंत किंवा मॅक्रोफॅजेस पॅथोजनपर्यंत पोहोचूच शकल्या नाहीत, जाऊ शकल्या नाहीत, तर तो पॅथोजन आपल्या बॉडीमध्येच राहणार आहे. तर मग कोणता बॅरियर काम करायला लागतो तर चौथा बॅरियर आहे फीवर. जनरली फीवर हा फिजिओलॉजिकल बॅरियर आहे. फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये म्हणजेच मी तुम्हाला अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यूला फिजिओलॉजिकल बॅरियर म्हटलं होतं. याच बॅरियरमध्ये आपल्या फीवर हाही एक पॉईंट येतो किंवा तो प्रकार आहे फिजिओलॉजिकल बॅरियरचा, तो फक्त थोडासा सेपरेट केलेला आहे. आता फीवर म्हणजे काय तर टेम्परेचर हा नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे बॉडीचा. ताप येणं, पण आपल्याला भीती वाटते ताप आला की, तर कशामुळं ताप येतो आपल्याला बघूया. इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन इज अ नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. जनरली एखादं इन्फेक्शन झालं की लगेचच बॉडीचं टेम्परेचर वाढतं. इन्फेक्शन झाल्यानंतर काही कालावधीनंतर बॉडीचं टेम्परेचर वाढतं. हा नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे. कशासाठी बॉडी टेम्परेचर वाढवते स्वतःचं? इट हेल्प्स टू ॲक्सेलरेट द फिजिओलॉजिकल प्रोसेस टू डिस्ट्रॉय द इन्व्हॅडिंग पॅथोजन्स. बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करून बॉडी आलेला जो पॅथोजन आहे त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करत असते. आणि दुसरी गोष्ट काय होतं फीवर आल्यामुळं, फीवर स्टिम्युलेट्स द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन अँड हेल्प्स इन रिकव्हरी फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन्स. फीवर आल्यामुळं आपल्याला ताप आल्यामुळं इंटरफेरॉन्स जे आपण अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेसमध्ये स्टडी केलं, जे इंटरफेरॉन्स जे आहेत इन्फेक्टेड सेल्सकडून, व्हायरली इन्फेक्टेड सेल्सकडून सिक्रेट केले जातात. हे इंटरफेरॉन्स जास्त प्रमाणात सिक्रेट होतात आणि जास्त प्रमाणात इतर नॉर्मल आणि हेल्दी सेल्सना स्टिम्युलेट केलं जातं स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी. हे दोन कामं फीवर आल्यामुळं होतं. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन रिमूव्ह होण्यासाठी मदत होते आणि दुसरी गोष्ट बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करून त्या पॅथोजनची ॲक्टिव्हिटी कमी करणं आणि त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी बॉडी हा डिफेन्स मेकॅनिझम वापरत असते, ज्याला आपण फीवर असं म्हणतो. पण हा जर ताप खूप जास्त प्रमाणात असेल, हा जरी नॅचरल डिफेन्स मेकॅनिझमचा प्रकार असला तर काही कालावधीनं जर इन्फेक्शन कमी झालं समजा तर आपला ताप कमी येतो, कारण इन्फेक्शन रिमूव्ह झालं आहे, बॉडीला समजतं आलेला पॅथोजन जो आहे तो डिस्ट्रॉय झालेला आहे, त्यामुळं आपला ताप कमी यायला पाहिजे. पण तो जर कमी आला नाही तर आपल्याला मेडिकलमध्ये जाऊन किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घेणं गरजेचं आहे. जरी हे सगळे प्रकार नॅचरल डिफेन्स मेकॅनिझमचे असले तरीही.
म्हणजे मी नेहमी मुलांना सांगते की तुम्ही लगेचच दवाखान्यात आजारी पडले, कणकण आल्यासारखे वाटते, ताप येतोय म्हणून लगेचच दवाखान्यात जाऊ नका. आपली इम्युन सिस्टीम जर आपल्याला डेव्हलप करायची असेल तर आपल्या इम्युन सिस्टीमला थोडासा कालावधी दिला पाहिजे. कारण इनेट इम्युनिटीमध्ये जनरली ह्या सगळ्या बॅरियर्सकडून काम करून मग इन्फेक्शन रिमूव्ह होण्यासाठी थोडासा कालावधी दिला गेला पाहिजे, 1-2 दिवसाचा. त्यातनं जर इन्फेक्शन नाही कमी झालं समजा आपलं, तर मग आपण नंतर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. पण इन्फेक्शन झालं आहे, जाणवलं, थोडासा ताप आला की लगेच आपण डॉक्टरांकडे गेलो, औषधं घेतली की आपली जी इम्युन सिस्टीम आहे तिला आपण काम देतच नाही, तिला काम करू दिलं नाही तर ती इनॲक्टिव्ह होईल. मी मागच्या वर्षी तुम्हाला नेहमी लेक्चरमध्ये सांगायचे, कोणताही ऑर्गन असू दे बॉडीतला, कोणतीही सिस्टीम असू दे, तिला जर आपण काहीही काम नाही दिलं तर ती काही दिवसांनी इनॲक्टिव्ह होत जाणार आहे आणि इनॲक्टिव्ह झाल्यामुळे ती काम करणं बंद करणार आहे. त्यामुळं आपल्या इम्युन सिस्टीमला काम करण्यासाठी चान्स द्या आणि मग जर त्यातनं तुम्ही रिकवर नाही झाला तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं मी सांगेन. आता हा झाला फीवर. याच्यानंतरचा बॅरियर जो आहे, 5वा बॅरियर, तो आहे ॲक्यूट फेज प्रोटीन्स, APPS शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. आता जनरली हा जो बॅरियर आहे तो आहे इन्फ्लामेटरी बॅरियर. कशा प्रकारे काम करतं या ठिकाणी ॲक्यूट फेज प्रोटीन्स कशा प्रकारे काम करतात बघूया. Infection on injury leads to a sudden increase in concentration of certain plasma proteins, collectively called acute phase proteins. आपल्या बॉडीवरती एखादी इंजुरी झाली समजा, इन्फेक्शनमुळे इंजुरी झाली समजा बॉडीमध्ये, तर काही प्लाझ्मा प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन सडनली वाढतं किंवा चेंज होतं, इन्क्रीज होतं. आणि या सगळ्या इन्क्रीज झालेल्या प्लाझ्मा प्रोटीन्सना कलेक्टिवली ॲक्यूट फेज प्रोटीन्स असं म्हटलं जातं. कोणकोणती प्रोटीन्स येतात? दीज इन्क्लूड्स C रिॲक्टिव्ह प्रोटीन CRP, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, सीरम अमायलॉइड P एक्सेट्रा. याच्यामध्ये C रिॲक्टिव्ह प्रोटीन येतं, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन येतं, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन येतं, सीरम अमायलॉइड P प्रोटीन येतं. याच्यासारखी प्रोटीन्स ॲक्यूट फेज प्रोटीन्समध्ये येतात, जे आपल्या बॉडीला इन्फेक्शन झाल्यामुळे जी इंजुरी झालेली आहे त्याच्यामुळं ब्लडच्या प्लाझ्मामध्ये वाढलेली असतात. Acute phase proteins are believed to enhance host resistance, prevent tissue injury and promote repair of inflammatory lesions. आता ही जी ॲक्यूट फेज प्रोटीन्स इन्क्रीज होतात एखादी इंजुरी झाल्यानंतर, इन्फेक्शन झाल्यानंतर, इंजुरी झाल्यानंतर, ही जी इन्क्रीज झालेली प्रोटीन्स आहेत, ही प्रोटीन्स काय करतात तर आपल्या बॉडीला रेजिस्टन्स देतात. आपण होस्ट आहे, आपल्या बॉडीमध्ये पॅरासाईट येणार आहे. पॅरासाईट होस्ट काय आहे आपण गेल्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. तर हे जी प्रोटीन्स आहेत, ही प्रोटीन्स काय करणार आहेत आपल्या बॉडीमध्ये तर होस्ट रेजिस्टन्स देणार आहेत. म्हणजे होस्टला रेजिस्ट करणार आहेत अगेन्स्ट द पॅथोजन. आलेला जो पॅथोजन आहे त्याच्या अगेन्स्ट होस्टला रेजिस्ट करण्याचं काम हे प्रोटीन्स करणार आहेत. तर दुसरी गोष्ट, बॉडीमध्ये इंजुरी इतर सेल्सना होणार आहे, इतर टिश्यूला होणार आहे, ती प्रिव्हेंट करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बॉडीमध्ये जे इंजुरी झाली, लेशन्स निर्माण झाले, इन्फ्लामेटरी लेशन्स निर्माण झाले, त्याला रिपेअर करण्यासाठी मदत करणार आहेत. अशा असणारा जो बॅरियर आहे तो आहे ॲक्यूट फेज प्रोटीन्स. तर या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये हे 5 बॅरियर्स काम करत असतात. फर्स्ट epithelial surface, second antimicrobial substances in blood and tissue, third cellular factors in innate immunity, fourth fever and fifth acute phase proteins. बघा या लेक्चरमध्ये मी फक्त बॅरियर्स ऑफ इनेट इम्युनिटी हा एकच पॉईंट घेतलेला आहे, कारण याच्यानंतर आपल्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी विषय स्टडी करायचा आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये तिचे युनिक फीचर्स स्टडी करायचे आहेत. त्याच्यानंतर
टाईप्स स्टडी करायचे आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. तर या लेक्चरमध्ये आपण इनेट इम्युनिटी फक्त संपवलेली आहे, त्यामुळे एवढ्याच पॉईंटवरती आपण थांबतो इथं या लेक्चरमध्ये. थँक्यू.